आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. तालुका, जिल्हा, प्रदेश ते म्हणे अरे कशाला तुमच्या गावात आलो बाबा आम्ही. म्हटलं काय झालं? अरे काय सांगू म्हणे आम्ही आधी 1,500 पुढच्या घेतल्या, 1300 केल्या, परत 1200 केल्या, 1000 केल्या. त्या 1000 केल्यावर पण आम्हाला राहुरी, श्रीरामपूर तिकडून रोजानी लोक आणावं लागले. आणि हेच आपल्या सांगता सभेची गर्दी जर बघितली असती आपण तर मला असं वाटतं सभेचे नियोजन ज्यांनी केलं, कुठे आहे सचिन, कुठे 5000 पुढच्या होत्या ना, कमी पडल्या. म्हणजे त्या सभेलाच इतकी उपस्थिती होती की तिथं लोकांनी तुम्हाला दाखवून दिलं तुमच्यावर वेळ आहे, आम्ही आलोय. आता आभार सभा आहे, लोकांची मानसिकता बघा कशी झाली आहे. तुम्हाला 1.5 महिना लागली, त्यामुळे ते 1.5 महिना म्हणजे 4 दिवस. जे काही निवडणुकीचे दिवस असतील ते आपले 4 दिवस म्हणायचे. परंतु ते दिवस संपल्यानंतर मला असं वाटतं आपण समाजकारण करतो. आता तसं वाघीण बोललीये, परंतु माझ्या राजकारणाचे दिवस हे निवडणुकीपुरते असतात. त्यानंतर मी समाजकार्याला सुरुवात करतो किंवा समाजकारण करतो. पण त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की कोणी उगाच बळाच बाबा शेतावर पाय ठेवायला जाऊ नका, उगाच आमच्या लोकांना त्रास द्यायला जाऊ नका. उलट पक्षी मी सर्व विरोधकांनाही आवाहन करतो की आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जर तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही कामं मांडायची असतील तर योग्य पद्धतीने मांडा. उभं काहीतरी स्टंटबाजी करायला जाऊ नका. वाघीण तर बरसलीच आहे, पण प्रीती भाजप म्हणजे फक्त संयम नाहीये. वेळ आली तर परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम हे भाजपाचं सूत्र आहे. मला समोरच्यांना या निमित्ताने सांगायचंय, बऱ्याच गोष्टी कामावर येतात. होता कुठेतरी यांचे आंडू पांडू मला मी आता संयम ठेवायला शिकलो 2016 पासून. 2016 पासून मला नाही वाटत कोणी मला मांडा बिंडा हातात घेतलेलं बघितलं असेल. पण हातात घ्यायचं विसरलेलो नाही आणि चालवायचं तर त्याहून नाही. त्यामुळे मला असं काही जर कळालं, जे कळत नाही असं बिलकुल नाहीये, पण मी अजून संयम ठेवून आहे. आता ज्या काही निवडणुका झाल्या या गेल्या 2-4 दिवसांमध्ये सगळ्यांना सांगतो, लक्षात ठेवा, नीट ऐका. जर यदा कदाचित आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडे वाकडी मान करून बघितलं जरी, या 3 दिवसात फार बोललेला आहात, पण इथून पुढे जर यदा कदाचित वाकडी मान करून जरी बघितलं तर मी तंगड्या काढल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. संयम ठेवलाय तर त्याचं अंत बघू नका. काही गैरसमज असतील की माझ्याकडे काही येत नाही किंवा काय, तर माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आल्या. परंतु प्रथम नागरिक या नात्याने संयम ठेवलाय. जर एखादं कार्ट घरातलं बिघडलं तर त्याला नीट करायची जबाबदारी ही माझ्याकडे आहे आणि ती पाळल्याशिवाय राहणार नाही, एवढं तर नक्कीच सांगतो. आणि जर ठेवू तर देण्याला बी ठेवणार नाही, बाकीचं सोडून देण्याला बी ठेवणार नाही. असो, पहिल्यांदा नाही तर सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या गावकऱ्यांच्या विश्वासाने मला मिळालाय. एक सगळीकडे चर्चा चालू होती इलेक्शन मध्ये, अरे देवळालीत परत नगराध्यक्ष होत नसतो एकदा झाल्यावर. त्यामुळे देवळाली गावाने तो इतिहास मेजर घडून दाखवला.
हा, सोसायटीला तेच सांगितलं होतं 5 वर्षांनी सत्ता बदलती. डायरेक्ट इतकी बदलली का डायरेक्ट बिनविरोधच करायला सुरुवात केली गावकऱ्यांनी. हा इतिहास जो काही घडला याचं श्रेय सगळं मी जर कुणाला देईल तर या ठिकाणी उपस्थित या जनसमुदायाला, माझ्या या कुटुंबाला, माझ्या प्रत्येक सहकार्याला जो इथं आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.